ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आपलं सामाजिक काम केलेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। गुरुजी, काय नेमकं समस्या आहे या गावाची? पहिली सुरुवात म्हणजे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते मुंबईहून वारंवार येतात की पांडुरंग राऊळ आणि माळगावच्या ग्रामस्थांनी जे या ठिकाणी आंदोलन पुकारलं, खरोखर मला डॉक्टरांचं या ठिकाणी वॉर्निंग आहे की 8 दिवस मी बाहेर पडू नये, तरी माझी यात तळमळ बघून मी आज या ठिकाणी आंदोलनाला बाहेर पडलेलो आहे। बाहेर माझ्या चप्पल नसताना मी बाहेर पडलो, आज तळमळ। आज सरपंच महोदयाने म्हटलं की MSEBची या ठिकाणी जबाबदारी, खरोखर या ठिकाणी MSEBचा कुठल्याही तऱ्हेचा संबंध नाही। या ठिकाणी जे वायरमन नेमले जातात हे फक्त माळगाव ग्रामपंचायतीने आपल्या कोठ्यातून ते वायरमन नेमायला पाहिजे। आपण आज घरपट्टी भरमसाठ घरपट्टी वाढवला, 20 कर वाढवला। आज जवळजवळ 6 महिने झाले। आज लोकांनी काय म्हणतात, तुम्हाला सहानुभूती दिली की 6 महिने आम्हाला नकोच, पण चतुर्थीच्या ऐन ह्या मुख्यात जरी 4 दिवस स्टेज लाईट पेटवणं अत्यंत गरजेचं होतं। या ग्रामपंचायत सदस्याला कुठलंही देणं नाही, अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रातली एकमेव ग्रामपंचायत म्हणजे माळगाव ग्रामपंचायत। आणि आज हे ग्रामस्थ ज्यापर्यंत तळमळतात त्याचं त्यांना सुयर सुतक अजिबात नाही। अशा प्रकारची ह्या ठिकाणचं जे आंदोलन आहे, या ठिकाणी कुठल्याही त्यांनी सरपंच आणि सर्व सदस्यांनी आज आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडून राजीनामा देऊन बाहेर पडावं, हीच माझी एकमेव इच्छा आहे।